बघा इथं ना जे तांदूळ आपले पडलेले असतात कानाकोपऱ्यात म्हणजे छोट्या-छोट्या पिशव्यांमध्ये तांदूळ पडलेले असतात. तर मग ते तांदूळ जे आहेत ना, ते मी सगळे तांदूळ ना घरामधले गोळा करून घेतलेले आहेत. म्हणजे नाही का ह्या डब्यात थोडे, त्या डब्यात थोडे असे तांदूळ पडलेले असतात. वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या जातीचे तांदूळ आहेत. तर ते तांदूळ ना असं दुर्लक्ष होतं. इथं थोडे, तिथं थोडे असं पडून असतं. तर ते तांदूळ ना मी इथं गोळा केलेले आहेत आणि आज आपल्याला करायचे आहेत तांदळाचे पापड. तर विचार केला की चांगले तांदूळ कशासाठी आपण म्हणजे वापरायचे. जर हेच तांदूळ आपले जर 1 किलो भरत असतील म्हणजे ना बरेच दिवस घरामध्ये ना असे थोडे-थोडे जे तांदूळ आहेत ना, अगदीच थोडे-थोडे म्हणजे पावभर, छटाकभर असे तांदूळ ना इकडं-तिकडं पडून होते पिशव्यांमध्ये. तर ते सगळे तांदूळ मी गोळा केलेले आहेत. पण काही तांदळांना ना किडासुद्धा लागला होता. तर त्यामुळं निवडून पाखडून घेतलेले आहेत आणि सगळे जे तांदूळ आहेत ना, मी ते स्वच्छ धुणार आहे. थोडे-थोडे करून ताईंनो 1 किलो तांदूळ गोळा झालेले आहेत. हे थोडे-थोडे तांदूळ आपण कसा विचार करतो, की अरे मूठभरच आहेत, याचा काय भात करणार किंवा हे दुसऱ्या तांदळात कसं घालायचं, मग त्याची चव वेगळी लागेल. असं करून-करून ना थोडे-थोडे तांदूळ साठून राहिले होते घरामध्ये. तर ते टोटली 1 किलो तांदूळ भरलेले आहेत आणि 1 वाटी मुगाची डाळ यामध्ये घेतलेली आहे. ताईंनो आता हे जे तांदूळ आहेत ना, ते आपल्याला सुती कापडावर छान पसरवून घ्यायचे आहेत. भांडे वगैरे माझे घासून झाल्यानंतर, सगळं झाल्यानंतर मी हे काम करायला घेतलेलं आहे. तर आज आहे मंगळवार आणि ही रात्रीची वेळ आहे. आता 1 वाजलेले आहेत. तर म्हटलं चला तांदूळ सुकतील रात्रभर व्यवस्थित म्हणून सुती कापडावर मी छान वाळत घालून त्यावर अशी ही ओढणी झाकलेली आहे. म्हणजे किडामुंगी त्यावरून फिरणार नाही. तर बघा 1 वाजलेला आहे रात्रीचा. नमस्कार, मी सुप्रिया. नवीन एका व्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते. तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, आनंदी आणि आरोग्यदायी जाओ. तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत. त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना. सकाळची वेळ आहे आणि आज आहे बुधवार. कालचा वार जो होता, कालचं जे रात्रीचं शूटिंग होतं तांदूळ भिजत घातलेले, काल मंगळवार होता आणि आज आहे बुधवार. तर बुधवारी सकाळचं हे जे रुटीन आहे ना, ते मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर ज्या वेळेला मला असं काही काम करायचं असेल ना, थोडासा उशीर होतो कारण कट्टा वगैरे सगळं मी रात्री चक्काचक आवरून ठेवते. तर उठल्या-उठल्या माझं काय काम असतं, सकाळी अंघोळ झाली की सडा रांगोळी करते आणि मग त्यानंतर माझं हे जे काही काम आहे, तुळशीला पाणी घालणं, सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण करणं, अगदीच 5 ते 7 मिनिटं लागतात या गोष्टींसाठी. मी हे कधीच हे काम चुकवत नाही. भले थोडासा उठायला उशीर झाला ना, तरीसुद्धा मी ही कामं करत असते. तर बघा आता किचनमध्ये आलेले आहे आणि अन्नपूर्णेची पूजा. आता बघा 7 पावणे 7चं टायमिंग आहे आणि आता बघा आज म्हणजे रोजच मी करते दर शुक्रवारी, दर मंगळवारी. पण आज ना उन्हाळी काम करायचं आहे त्यामुळं आजसुद्धा मी अन्नदेवतेची म्हणजे पूजा केलेली आहे. आपण गॅसची पूजा करतो. पूर्वी चुलीची पूजा करताना मी आजीला, आईला बघायचे. तर पूजा करायची आहे म्हणजे काय करायचं आहे ताईंनो, काही जास्त आपल्याला करायचं नाही आहे. फक्त गॅसला गंध अर्पण करायचा आहे, थोडीशी साखर ठेवायची आहे. असलंच तर एखादं फूल अर्पण करायचं आहे आणि अगरबत्तीने ओवाळायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे. एवढंच फक्त साधी सोपी पूजा आपल्याला आपण मनात आणलं तर हे आपण रोज करू शकतो. पण कसं असतं कधी वेळ असतो नसतो, तर मी दर मंगळवारी, दर शुक्रवारी हे काम करत असते आणि ज्या दिवशी स्पेशली काहीतरी वेगळा स्वयंपाक आहे, त्या दिवशी मी अन्नपूर्णेची पूजा करत असते. तर बघा आता चहा ठेवलेला आहे गॅसवर आणि आता सूर्यदेवांना तरी जलार्पण मी सध्या म्हणजे आत्ताच सुरुवात केलेली आहे. संक्रांतीच्या आधीपासून मी सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण करते. तर सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण केल्याने काय होतं, आपलं जे आरोग्य आहे ते व्यवस्थित राहतं. तर या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, अगदीच आपण 5 ते 7 मिनिटामध्ये करू शकतो आणि जर आपल्यासाठी त्या चांगल्या आहेत, तर का करू नये? म्हणूनच मी ह्या सगळ्या गोष्टी करते. तर अशी माझ्या दिवसाची सुरुवात होते. असो आता बघा इथं ना रात्रीच मी पीठ मळून ठेवलेलं आहे आणि नेमकं तेलही संपलं होतं किटलीतलं आणि लाल तिखट जे असतं वापरतो आपण तेही संपलं होतं. तर मग वर्षभराचा जो मसाला आहे मी तो या भरणीमध्ये साठवून ठेवते आणि लागेल तसा थोडा-थोडा प्लॅस्टिकच्या भरणीमध्ये काढून घेते. तर रामबंधूच्या ज्या लोणच्याच्या आहेत, प्रवीणच्या लोणच्याच्या ज्या भरण्या आहेत ना, तर त्याच मी मिठासाठी एकसारख्या 3 आहेत. तर मिठासाठी 1, लाल तिखटासाठी 1 आणि 1 बारीक मिठासाठी अशा 3 भरण्या केलेल्या आहेत. तर आता बघा गवारी माझी फोडणीला घालून झालेली आहे. मी आज गवारीची भाजी केलेली आहे आणि पीठ सुद्धा मळून झालेलं आहे. चहासुद्धा उकळलेला आहे आणि लगेचच माझ्या कपामध्ये मी चहा गाळून घेतला आणि कट्टा आवरत छोट्या-मोठ्या वस्तू जागच्या जागी ठेवत मी चहा प्यायला घेतलेला आहे. आता चहा पिता-पिता थोडंसं जरा
मेसेजेस बघते, कोणाच्या कमेंट आहेत का बघते. सगळं चॅनल वगैरे थोड्या थोड्या मिनटांनी म्हणजे थोड्या थोड्या वेळाने मी चेक करत असते. तर बघा आता इथं ना एका बाजूला किचनमध्ये डाळ आणि भाताचा कुकर लावलेला आहे आणि हॉलमध्ये आलेले आहे. हॉलमध्ये आल्यानंतर मी संपूर्ण गिरण जी आहे गव्हाच्या पिठाची होती तर ती झाडून घेतली आणि आपले तांदूळ जे आहेत ते छान सुकलेले आहेत, अगदी मोकळे मोकळे झालेले आहेत. तर 1 किलोच्या तांदळाला 1च वाटी मुगाची डाळ घ्यायची आहे आणि हे तांदूळ आणि डाळ मी एकत्र दळून घेतलेले आहेत. तर बघा आता गिरण तर म्हणजे पीठ तरी दळून झालेलं आहे. गिरण गरम झालेली आहे ना, तर ती थंड होते तोवर मी काय करते इथं कुरवडीचं जे आहे गहू, तर कुरवडीसाठी मी भिजत घालणार आहे. तर आता बघा चिपट्याने मी धान्य मोजून घेते आहे. तर बरोबर मी 3 चिपटे इथे मोजून घेणार आहे. 3 चिपटे म्हणजे 1 किलो. तर 1 किलोच मी फक्त कुरवडीसाठी भिजत घालणार आहे. ताईंनो, ह्या उन्हाळ्यात सगळे जे पदार्थ आहेत ना, मी ते पहिल्यांदा केलेले आहेत आणि तांदळाचे पापडसुद्धा मी पहिल्यांदाच करणार आहे. कारण मला असं म्हणजे कोणी शिकवलेलं सुद्धा नाही. हजारो व्हिडिओ मी यूट्यूबवर बघते आणि शेवटी माझ्याच मनाची रेसिपी करते. मग ती अगदी चांगली होऊ देत किंवा बिघडू दे, पण त्यातून काही ना काहीतरी मी शिकत असते. तर ताईंनो, कामं तर घरातली सगळी झालेली आहेत. देवपूजा वगैरे झालं, कट्टा पण क्लीन आहे. वरण, भात, गवारीची भाजी, चपाती, सगळ्यांची जेवणं सुद्धा झालेली आहेत आणि जेवणाची भांडी जी आहेत ना ती सुद्धा घासून एका बाजूला मांडलेली आहेत. तर आता काय करते, हे मी तुमच्याबरोबर शेअर केलं होतं की मी हे औषध घेते केसांसाठी. आधी ना माझे केस खूप असे लांब सडक होते, पण मला जरा मानेचा त्रास होत होता. मान दुखत होती कंटिन्यू माझी, इकडनं खाली दुखायची. तर मग मी ते केस कट केले होते आणि ते एकदा नाही कट केले, 2-3 वेळा कट केले होते. त्यामुळं केसांचं भरपूर असं नुकसान झालं आणि मग आता मला असं वाटतंय की म्हणजे पश्चाताप होतोय की उगाचच मी केस कापले. एवढे छान केस होते, लांब सडक केस होते. तर त्यासाठी ना परत मग पुन्हा व्यवस्थित माझे केस वाढावेत, छान लांब सडक आधीसारखे दिसावेत. जर माझ्याकडे फोटो असेल ना तर मी तो फोटोने म्हणजे नक्की बाजूला लावते की आधी माझे केस किती लांब होते आणि आता कट केल्यानंतर माझे केस किती आहेत. आणि आता इथून पुढं हे काय म्हणालेत की म्हणजे मुलांचे पप्पा म्हणालेत की पैसे जाऊ दे किती जायचे ते, पण तू परत तुझे केस आहेत ना आधीसारखे कर लांब सडक. म्हणजे त्यांना पण खूप आवडतात लांब सडक केस. तर त्यासाठी मग हे औषध चालू केलेलं आहे आणि लवकरात लवकर होता होईल तेवढं मी पटकन केस वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि मी केस कट केले ना तर फक्त असे कट केले नाहीत, काय केलं माहिती आहे का, अजून एक मूर्खपणा केला. केस कट केले, 3 वेळा केस कट केले आणि त्यानंतर तिसऱ्या वेळेला काय केलं, थोडंसं जर आम्हाला बाहेर जायचं होतं, जेव्हा मी यूट्यूब स्टार्ट केलं 1 वर्षापूर्वी, तर बाहेर जायचं होतं तेव्हा भरपूर लेंथ कमी केली आणि लेंथ कमी केल्यानंतर खालची जी शेपटी असते केसांची म्हणजे ती भरपूर जाड होते माझे केस, पण त्याला आहे ना थोडासा असा लेअर लुक देण्याचा प्रयत्न केलेला. तर पार्लरवाली जी होती तिनं पण घाबरतच केस कट केले, कारण ते म्हणाले की तुमचा जो खालचा लेअरचा जर तुम्हाला लुक द्यायचा असेल ना तर मग खूपच कमी होणार आहेत केस, ताई प्लीज तुम्ही केस कट करू नका. ते पण म्हणत होते पार्लरवाली, पण मी पण म्हणत होते की कंटाळा आलाय मला सतत अशी स्ट्रेट स्ट्रेट ठेवून केस, तर तुम्ही वेगळा काहीतरी लुक द्या. मग त्यांनी ते काय केलं, थोडीशी जी माझे खालचे केस आहेत ना ते असे लेअर सारखे कट केले आणि मग ती शेपटी झाली केसांची. मग ती कट आता काय होतंय की ते कितीही जरी केस वाढले ना तरी ती शेपटी राहणार आहे. मग ते हळूहळू कट करत करत परत आपल्याला लेंथ वाढवली पाहिजे. तर असा सगळा म्हणजे माझा मूर्खपणा मला नडलाय. जर तुमचे केस जर लांब असतील ना, कधीच किती जरी तुम्हाला त्रास होत असेल ना तर अजिबात कट करू नका. जर तुमचे केस लांब असतील तर तुम्हाला मी सांगते, तुम्हाला जर असं वाटत असेल छान स्टायलिश दिसावं किंवा असे वेगळे काहीतरी केस करावे, तर तुम्ही ना जास्तीत जास्त कर्ल करू शकता केस. पण वेगळी काहीच हेअरस्टाईल करायला जाऊ नका ताईंनो, कारण खरंच खूप केसांचं भरपूर नुकसान होतं आणि आपल्याला मग कितीही पश्चाताप झाला तरी आधीसारखे आपले केस परत पूर्ववत होत नाहीत. त्यामुळे प्लीज तुमचे जर केस लांब असतील तर अजिबात कट करू नका. आणि माझे जो फोटो आहे ना तो मी साईडला देईल. आधी कट केल्यानंतर केवढे झाले होते, कट केल्यानंतर मी स्ट्रेटनिंग सुद्धा केलं होतं केसांचं, त्यामुळे तरी ते थोडे लांब दिसत आहेत. आधीचे केस तुम्ही बघू शकता, इकडे मी फोटो लावेन आणि कट केल्यानंतरचे केस इकडे मी फोटो लावते. तर दोघांमधला डिफरंट तुम्हाला लगेचच दिसून येईल, फरक लगेचच दिसून येईल. तर चला आता हे औषध घेते मी. तर आधी काय करायचे, आधी 1 बॉटल संपवली मी. मला बराचसा फरक जाणवला, कारण केस पण गळत होते ना, तर केस गळायचे थोडे कमी आलेले आहेत. तर मग काय करणार आहे, परत आता हे जे औषध आहे ते मी कंटिन्यू चालू ठेवणार आहे. टॅबलेट्स पण बघणार आहे, कारण आयुर्वेदिक असल्यामुळं काहीच साईड इफेक्ट होत नाहीत त्यांना. त्यामुळं
हे मी औषध कंटिन्यू चालू ठेवणार आहे. आणि यूट्यूब चालू केल्यापासून काय होतंय, केस तर माझे बांधूनच असतात. ज्यांना फाटे फुटतात, फाटे फुटण्याचा भरपूर असा म्हणजे त्रास आहे, तर त्यांनी काय करायचंय, अजिबात केस मोकळी सोडायची नाही आहेत आपली. कुठंही बाहेर जाताना केस मोकळे सोडू नका. भलेही कुणी आपल्याला आजीबाई म्हटलं ना तरीही चालेल, पण केस अजिबात मोकळे सोडू नका. तुम्ही जितके केसांची वेणी घट्ट घालून ठेवाल, केस आंबाडावर बांधून ठेवाल ना, तेवढे तुमचे केस खालून ना अगदी हेल्दी राहणार आहेत. फाटे वगैरे फुटणार नाहीत, ड्राय होणार नाहीत, कोरडे होणार नाहीत. तर एवढं मात्र काम करा. हां, अगदीच फंक्शन वगैरे आहे, तर मग एखाद्या दिवशी तुम्ही छान असे केस मोकळे सोडू शकता, छान अशी वेणी घालू शकता. मग तेव्हा खरा लूक तुमचा दिसून येईल. म्हणजे इतक्या दिवस आपण वर्षानुवर्ष काम करतो ना केसांवर, नेहमी आंबाडा बांधून ठेवतो, कुठं जायचं असेल वेणी घालतो, भरपूर तेल लावतो, पोटातून औषधं घेतो, असं बरंचसं काय काय करत असतो ना, तर त्या आपण जेव्हा एखाद्या फंक्शनला जातो ना, त्या एखाद्या दिवशी आपल्याला आपल्या केसांचा रिझल्ट बघायला मिळतो. म्हणजे कोणीही सांगतं आपल्याला की हां, तुझे केस छान झाले तर आता, असं म्हटलं ना आणि दुसऱ्यांनी सांगितलं ना, की लगेचच आपल्याला आपल्या केसांमधला फरक जाणवतो. तर एवढं मात्र करा, केस अजिबात मोकळे सोडू नका. तुम्ही माझे रोज जर ब्लॉग बघत असाल तर पाहिलं असेल, जर कुठंतरी जायचं असेल एक अगदीच अर्धा तास 15 मिनिटासाठी, तर मी केस मोकळे सोडते. नाहीतर घरी आली की लगेचच केसांना मी आंबाडा बांधते आणि आपलं वर लावून देते. म्हणजे माझे अजिबात फाटे वगैरे फुटलेले केस नाही आहेत. फक्त थोडे केस गळत होते त्यामुळं. आणि जर अजून एक सांगते मी, मी जे जो मूर्खपणा केला ना, तो अजिबात करू नका. ज्यांचे केस लांब असतील ना, थोडेफार पांढरे केस होतात. म्हणजे अगदीच सगळेच नाही दिसत. अगदी 2-4 केस हे सगळ्यांचेच पांढरे असतात. हल्ली आता आपण काय वेगवेगळ्या खतांचे, रासायनिक खतांच्या भाज्या खातोय. सगळं भेसळयुक्तच आपल्याला मिळतं आहे आजकाल. त्यामुळे ना थोडेसे केस पांढरे होतातच. तर काय करा, अजिबात मेहंदी, कलर, केमिकल्स या सगळ्या प्रोसेसकडे तुम्ही अजिबात जाऊच नका. म्हणजे माझं तरी म्हणणं आहे, की मी तुम्हाला ब्रँडचं वगैरे नाही सांगत नाव, पण मी मेहंदी लावली होती आणि मेहंदी लावून म्हणजे असंच मी YouTubeवर एक व्हिडिओ पाहिला आणि त्यामध्ये सांगितलेलं आहे कॉफी घालायची मेहंदीमध्ये, मग छान कलर येतो वगैरे, किंवा चहा पावडरचं पाणी घाला. आणि हे असले प्रकार अजिबात करायला जाऊ नका, कारण त्याने माझा भरपूर म्हणजे हेअरफॉल म्हणजे चालू झाला होता. 1-2 वर्षापूर्वी माझ्या भाचीचं लग्न होतं, तर भाचीच्या म्हणजे लग्न होतं, आपण कुठे जायचं असलं की छान नटतो दिसतो ना, तर त्यासाठी मी मेहंदी अप्लाय केली होती केसांवर. आणि मेहंदी अप्लाय करता वेळेस ना मी कॉफी पण मिक्स केली होती. कॉफी का चहा पावडरचं पाणी असं काहीतरी मिक्स केलं होतं आणि लावलं होतं. अप्लाय केल्यानंतर थोड्या वेळातच माझे डोळे सुजले होते. म्हणजे ते थोडक्यात मला सूट झालं नाही. काही जणांना सूट होऊ शकतं, काही जणांना सूट होत नाही. पण सूट होणं न होण्यापेक्षा ना, असे काही उद्योग जे आहेत ना, ते न केलेलेच बरे असतात. त्यासाठी सांगते मी तुम्हाला, की ना तुम्ही मेहंदी पण लावू नका आणि कलर पण करू नका. भरपूर आपलं खोबरेल तेल जे आहे, कुठलंही तुम्ही जे वापरत असाल ते, मी तर शुद्ध घाणा गाळलेलं तेल एका मंदिरामध्ये मला मिळायचं, तर तिथून मी घेऊन यायची आणि ते खोबरेल तेल मी वापरायची. पण सध्या आता बंद झालेलं आहे, म्हणजे तिकडे जाणंच होत नाही. जर गेले तर नक्की मी तुमच्याबरोबर शेअर करेन. दत्त मंदिर आहे, दत्त मंदिरामध्ये भरपूर नारळ फोडली जातात आणि त्याच नारळाचा घाणा गाळला जातो. ते खरं शुद्ध तेल, कारण ते कुठलंही केमिकल वगैरे वापरत नाहीत तेलामध्ये. तर त्यामुळे ते शुद्ध तेल मी ना केसांना लावायचे. त्यामुळे माझे केस छान असे वाढले होते, भरपूर असे. आणि जास्त मी काहीच करत नव्हते केसांसाठी. मी फक्त ना क्लिनिक प्लस शॅम्पूची पुडी जी असते ना, तर त्या 2 शॅम्पूच्या पुड्या मी केस धुताना यूज करायची आणि खोबरेचं तेल लावायचे. या व्यतिरिक्त मी केसांना काहीच करायचे नाही. त्यामुळे माझे केस ना आधी खूप हेल्दी होते आणि मग नंतर मी काही उद्योग केला, ते मेहंदी वगैरे लावली, काय त्यामध्ये घालून, मग त्यानंतर ते केस जास्तच हेअरफॉल व्हायला लागला. इतका व्हायला लागला, मग मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. म्हणजे उपचारच केले नाहीत त्याच्यावर. तुमचा जर हेअरफॉल होत असेल ना, लगेच त्याच्यावर क्विक ॲक्शन घ्या. उपचार करायला सुरुवात करा. नाही तर मग जाऊ दे, मरू दे, थांबेल तो, असं करत करत ना संपूर्ण केस माझे जे आहे ते पातळ झाले. तर असं तुम्ही खरंच कधीच करू नका. तर त्यासाठी लगेचच थोडे जरी गळत असले ना, लगेच तुम्ही उपचार चालू करा. आयुर्वेदिक औषधं चालू करा. आज नाही, उद्या फरक पडेलच. कारण आयुर्वेदिक औषधांचा कधी ना कधीतरी आपल्याला फायदा होतोच. त्यामुळं मी हे औषध चालू ठेवलेलं आहे. तर असं आता बघा, मी औषध घेते. भरपूर जे माझा अनुभव होता, मी जे काही माझ्याबरोबर घडले, तेच मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. मेहंदी आणि कलर, प्लीज यापासून लांब राहा. तुम्हाला जर काही करायचं असेल तर तुम्ही पार्लरमध्ये जा. तुम्हाला सूट होत आहे का, आधी सगळं ते बघा. कुणाचा तरी सल्ला घ्या आणि मगच या सगळ्या गोष्टी करा. स्वतःहून काहीही करायला जाऊ नका. तर असं आता बघा, मी औषध घेते आणि आज ना मी तांदळाचे पापड करणार आहे. तर पीठ वगैरे बघा दळून ठेवलेलं आहे. तर हे बघा, हे पीठ आहे ना,
दळून ठेवलेलं आहे. तर मुगाची डाळ आणि 1 वाटी मुगाची डाळ आणि 1 किलो तांदूळ आहेत, हे दळून ठेवलेले आहेत. आता हे औषध घेते आणि मग आपण पापड करायला सुरुवात करूया. कामं तर माझे सगळे झालेले आहेत, जेवण वगैरे सगळे झालेले आहेत. सकाळी सकाळी हा राडा घालत बसण्यापेक्षा विचार केला की दुपारी निवांत बसून आपण छान हे तांदळाचे पापड करूया. असंही या तांदळाच्या पापडाला जास्त ऊन लागत नाही. तर त्यासाठी तर चला आता सुरुवात करूया, जास्त काही बोलत नाही, चला. तर बघा इथे कोमट पाणी घेतलेलं आहे मी. हे औषध मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्ही जर माझे रेग्युलर ब्लॉग बघत असाल ना तरच तुम्हाला माहिती असेल. तर हे भृंगाजीवनी असं हे टॉनिक आहे. आता हे टॉनिक मी घेते दिवसातून जेवण झाल्यानंतर सकाळी एकदा 10 मिली आणि रात्री एकदा 10 मिली कोमट पाण्यातून घेते. पेलाभर कोमट पाणी घ्यायचं, अगदीच कोमट. आता उन्हाळा चालू आहे ना थोडंसं, आणि मग त्यामध्ये हे 10 मिली औषध टाकायचं आणि मगच मी हे औषध हे पिते. आणि मग त्यानंतर संध्याकाळी 4 वाजता चहा, 4-4:30 वाजता माझा हा जो टायमिंग आहे चहाचा, तर चहा घेत असते. या व्यतिरिक्त मी काहीही खात नाही. आणि सध्या तो फास्ट फूड वगैरे सगळं बंद केलेलं आहे. आणि वरण भात असं साधं साधंच आता आहार म्हणजे आहे माझा. तर असं होतं. चला घेते आधी मी हे आणि मग पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया. आणि आताचं टायमिंग आहे बरोबर 1:45 वाजलेला आहे ताईंनो. कामं तर सगळी झालेली आहे, कपडे वगैरे वाळत घातलेले आहे, झाडून लोटून पारोसा केर काढून देवपूजा कट्टा वगैरे तर सगळा चकाचक आहे. त्यामुळं आता हा टायमिंग झालेला आहे. काम तर कधीपासूनच उरकलेलं आहे ताई. 11:45 वाजले होते. 11:45 वाजता माझी सगळे कामं झाले. आजी आणि बाबा शेतात गेलेत. मग म्हटलं आता ते शेतात गेलेले आहेत तोवर ना अर्धा 1 तास थोडंसं व्हिडिओचं एडिटिंग करत बसले. म्हणजे यूट्यूबचं जे काय आहे ना त्याचं एडिटिंग करत बसले. आणि मग तर म्हटलं तर चला रेसिपी करायला घेऊया. तर ताईंनो मी हे औषध घेते, मागं सांगितलं होतं, पण आता जे काही नवीन सबस्क्रायबर वाढलेले आहेत त्यांनासुद्धा फायदा व्हावा हे औषध मी घेते. जर तुम्हाला सूट होत असेल तुम्ही नक्की घ्या. आणि आयुर्वेदिक सूट होणं न होणं हे काहीच नसतं, सूट सर्वांनाच होतं. तर तुमचा जर हेअरफॉल होत असेल तर नक्की तुम्ही हे औषध आत्तापासूनच ट्राय करायला सुरुवात करा. जवळच्याच तुम्ही आयुर्वेदिक शॉपीमध्ये जा आणि त्यांना सांगा की आम्हाला भृंगजीवनी टॉनिक हवं आहे. नक्कीच अगदी 200च रुपयाला ती बॉटल आहे. तर चला आता आपण तांदळाचे पापड करायला घेऊया. त्यासाठी बघा आता मी हे जाड बुडाचं पातेलं घेतलेलं आहे आणि हे पीठ आहे बघा, पातेलंभर पीठ आहे. अगदी सोपी रेसिपी आहे, मी सुद्धा फर्स्ट टाईम तुमच्याबरोबर शेअर करते आहे. आणि पापड खार घेतलेला आहे. आता हे 1 किलोचं पीठ आहे. 1 किलोचे तांदूळ, त्यामध्ये 1 वाटी मुगाची डाळ घातलेली आहे. आणि पीठ बघितलं असेल तुम्ही की किती झालेलं आहे. 1 पातेलंभर पीठ झालेलं आहे. 1 पातेलंभर पीठ झालेलं आहे ना तर तेवढ्याच प्रमाणात आपल्याला पाणी घ्यायचं आहे. ज्या भांड्याने तुम्ही पीठ मोजून घ्याल ना तेवढंच भांड्याने आपल्याला पाणी घ्यायचं आहे. आणि हे पाणी आता आपल्याला ना त्या पातेल्यामध्ये ओतून द्यायचं आहे. म्हणजे हे पाणी आपल्याला उकळायला ठेवायचं आहे. पाणी उकळायला ठेवल्यानंतर 1 किलो पिठाला आपल्याला 1.5 चमचा पापड खार घालायचा आहे. आणि 1.5 चमचा मीठ घालायचं आहे, बारीक मीठ. हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. अजिबात म्हणजे तुम्हाला हे पापड खारचं प्रमाण सांगितलेलं आहे. कुठल्याही किराणा मालाच्या दुकानात सांगायचं पापड खार अगदीच 5-10 रुपयाला तुम्हाला भरपूर पापड खार मिळेल. आणि मी सुद्धा बघा 10 रुपयाला एवढी मोठी पापड खारची वडी मला दिली होती. तर ती बारीक करून 1.5 चमचा मी मोजून घेतलेला आहे आणि मीठ 1.5 चमचा मोजून घेतलेलं आहे. तर जास्त काहीच या पापडाला लागत नाही आणि खायलासुद्धा इतका टेस्टी लागतो ना. तर आता इथं देवा आलेला आहे आणि त्याचं चाललेलं आहे लाड. तर बघा स्टार वगैरे मिळालेला आहे. मुलं स्कूलमधून आले ना की थोडंसं त्यांचं कौतुक करावं लागतं, गोंजरावं लागतं, लाड करावा लागतो. आणि मग ते त्याला बाजूला बॅग वगैरे काढली, त्याचा युनिफॉर्म वगैरे हे सगळं आता बाबा काढतील त्याचे. आणि मग मी कामाला सुरुवात करणार आहे. तर बघा ते इथं हिंगसुद्धा घेतलेलं आहे. पापड खार 1.5 चमचा पापड खार, 1.5 चमचा मीठ आणि ओवा घेतलेला आहे 2 चमचे. आणि थोडंसं हिंग आपल्याला यामध्ये घालायचं आहे. बघा आता 2 चमचे हा ओवा आहे, 2 टेबलस्पून. आणि आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे हिंग थोडंसं घालायचं आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला त्यामध्ये जिरं घालायचं आहे, हिंग घालायचं आहे, पापड खार घालायचं आहे आणि मीठ घालायचं आहे. आणि मग त्यानंतर पुन्हा एकदा हे पाणी छान खळखळ करून उकळून घ्यायचं आहे.
आता हे सगळे मिश्रण जे आहे ते आपण एकजीव करून घेणार आहोत, म्हणजे ढवळून घ्यायचे आहे पाण्यामध्ये. आणि ताईंनो, तुम्हाला जर वाटत असेल ना की खूप अवघड आहे ही रेसिपी, पहिल्यांदा जर करत असाल ना, तर तुम्हाला माझा अनुभव सांगते, मी सुद्धा पहिल्यांदाच केलेले आहे. अजिबात ही रेसिपी अवघड नाही आहे. आणि आता तुम्हाला असं वाटत असेल की तांदूळ उकडताना, म्हणजे तांदळाचं पीठ उकडताना चुकलं, प्रोसेस चुकली, तर काय, अजिबात चुकत नाही. हे प्रमाण जे सांगितलेलं आहे तसंच तुम्ही यूज करा. अगदी परफेक्ट हे प्रमाण आहे. जेवढं पीठ आपण मोजून घेणार आहोत त्या भांड्याने, तेवढंच आपल्याला पाणी ठेवायचं आहे. आणि आता बघा, मी कट्ट्यावर बसलेले आहे, कारण मला उकड काढायची आहे. तर एवढं लक्षात ठेवा, एक माझ्याकडनं चूक झालेली आहे ना, ती मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर अ, भांडं जे आहे ना पाण्याचं, थोडं मोठं घ्यायचं आहे आपल्याला. मला उकड काढायला ना हे पातेलं थोडं कमी पडलं. आता माझ्याकडं हेच जाडबुडाचं होतं, नाही तर शेवटचं ते पातेलं घेतलं असतं ना मी मोठं, तर बरोबर उकड निघाली असती. तर एकाला म्हणजे कोणीही घरामध्ये एक जण असेल ना, तर त्यांना सांगायचं की हळूहळू पीठ टाका आणि मी गरगटते. इतकी सोपी रेसिपी आहे. पण पिठलं गरगटतो की नाही, तसंच गरगटायचं आहे. अजिबात घाबरायचं नाही. आणि छान असं पाण्याला उकळी फुटली की गॅस बारीक करायचा. आणि आपल्याला हे सगळं पीठ जे आहे ना ते गरगटून घ्यायचं आहे. पाण्याचं आणि पिठाचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे, जसं मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तसं. तर आहोंना सांगितलं की थोडं थोड्या प्रमाणात पीठ टाका आणि मी हे सगळं पीठ छान असं हाटून घेणार आहे. तर यालाच म्हणतात खिशी काढणे, म्हणजे खिशीचे पापड असं सुद्धा म्हणतात. तर हे पातेलं जे आहे ना ते मला कमी पडलेलं आहे ताईंनो, तुम्ही जरा मोठं पातेलं घ्या. तर हे पीठ छान हाटून घेतल्यानंतर झाकण ठेवलं आणि 1-5 मिनटासाठी आपण हे पीठ वाफवून घेतलेलं आहे. आता पीठ छान वाफवून झालेलं आहे. तुम्हाला थोडंफार कोरडं दिसेल सुरुवातीला पीठ, पण अजिबात घाबरू नका. ह्या पिठाची गोळी होते का बघायचं. छान अशी गोळी झाली, हाताला चिटकली नाही की गॅस बंद करायचा. अगदीच 5 मिनटं लागतात हे पीठ वाफवायला. आणि मग हे पीठ आहे ना आपल्याला गॅसवरून खाली उतरवून घ्यायचं आहे. आणि मोठी प्लॅस्टिकची पिशवी घ्यायची आणि गरम गरम हे जे पीठ आहे ना ते प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरायचं आहे. आणि एक कापड घ्यायचं आहे. कापड घेतल्यानंतर ते आपल्याला छान कापडाने मळून घ्यायचं आहे. जर हात भाजत असतील ना, तर तुम्ही वरून कापड लावा आणि पट 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 हे पीठ मळून घ्या. गरम गरम हे पीठ मळून घेतल्यानंतर लगेचच पीठ एकजीव होतं. आता हॉलमध्ये आल्यानंतर बेडशीट मी इथे टाकलेली आहे, त्यावर प्लॅस्टिकचा कागद टाकलेला आहे. लगेचच मी लाटायला सुरुवात केलेली आहे. एक मोठा प्लॅस्टिकचा कागद घेतलेला आहे आणि त्यावर मी ते ठेवलेला आहे लाठी आणि लाटायला घेतलेली आहे. सासूबाई आल्या होत्या, तोपर्यंत मग माझं बघितलं लगेच की मी करते आहे, तर त्यांनी पण करायला घेतलेलं आहे. तर मी इथे अक्कल काय लढवली बघा, माझ्याकडे मशीन नाही आहे. तर चला म्हटलं आपण काय करूया, ताटलीनं छान असे प्रेस करूया. आणि पापड इतके भारी होत होते ना ताईंनो, तुमच्याकडे जर मशीन नसेल ना, नक्की ही ट्रिक तुम्ही यूज करा. मोठासा ताट घ्यायचं, गरम गरम गोळी ठेवायची आणि प्रेस करायचं आणि लगेचच आपले पापड 1 ते 2 मिनटामध्ये तयार होत होते. तर ही ट्रिक एकदम सोपी आहे आणि भारी आहे, नक्की यूज करून बघा. तर मी खूप मोठे मोठे पापड केलेत आणि थोडेसे मला जाड वाटले ना, तिथून मी लाटणं फिरवलं होतं. पण मी माझा अजून एक अनुभव शेअर करते, मी सुद्धा पहिल्यांदा केलेत त्यामुळं. तर बघा, मी ना उडद्याच्या पापडासारखे खूप पातळ लाटलेत हे पापड. तर तसं तुम्ही करायला जाऊ नका, थोडेसे जाडसर हे पापड ठेवा, एकदम मस्त लागतात जाडसुद्धा असले तरी. तर फक्त ताटानेच प्रेस करा आणि पटकन काढून आपण प्लास्टिकच्या कागदावर हे टाकायचे आहे. प्लास्टिकचा कागद घ्यायचा आहे, थोडंसं तर गोळी करून त्याला तेल लावायचं आहे, वरनं ताटाने प्रेस करायचे आहे. आणि आपल्याला लगेचच हे पापड जे आहेत ना, तर ते लगेच वाळत घालायचे आहे. लाटण्याने लाटायची तर गरजच नव्हती, तरीही मी लाटत बसले. पण असो, माझ्यासुद्धा पहिल्यांदाच, माझी ही पहिली वेळ आहे, त्यामुळं मलासुद्धा कळालं नाही. पण तळल्यानंतर ना ताईंनो, पापड एक नंबर झालेला आहे. पुढच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला नक्की सांगते की पापड कसा झालेला आहे. तर आजचा ब्लॉग मी इथंच संपवते. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल ना, तर नक्की एक लाईक करा. परत पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त रहा. बाय. जर आपण छोटे छोटे पापड केले तर 1 किलोमध्ये 200 पापड होतात आणि थोडे मोठे केले तर 100-150 पापड होतात. ताईंनो, पापड खूप मस्त झालेला आहे. तर नक्की एकदा तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि मी जे प्रमाण सांगितलेलं आहे तेच प्रमाण वापरा. तर चला, पुन्हा मी नवीन एका ब्लॉगमध्ये भेटते. तोपर्यंत रजा घेते. बाय.